कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। पण अण्णा माझं काय म्हणणं आहे, एकदम तोडून टाकण्यापेक्षा काही मार्ग निघतोय का हे बघूया ना। प्रत्येक वेळी भांडणं करून वाद घालून प्रश्न चिघळतो। सुमन, सामोपचाराने मार्ग निघू शकतात आणि समजा तो शोधायचाच नसेल तर हिनं दिलेला मार्ग आहेच की तुमच्या समोर। विषय संपलो। हो, ऐकला का? तुमच्या भाचीने सगळ्यांसमोर काय दिवे लावला ऐकला ना? नाही, चुकलाच त्याचा। असं मोठ्यांमध्ये बोलूकच नको होतं त्यानं। पण आजकालची पोरं कशी असतात माहित आहे ना, ज्या काही त्यांचं मत असतं ती मतं ती मांडून मोकळी होतात। हो, मांडून मोकळे होतात। आपला निशी पण त्याच वयाचा आहे ना, तिथेच होता ना, बोलला सगळ्यांमध्ये, आपलं मत मांडला नाही ना। आपल्या प्रेमासाठी आपली सासू कशी असली तरी तिच्याबरोबर जुळवून घेऊ तयार झाला ना। बरोबर आहे तुमचा। ओवी जरा मोकळ्या वातावरणात वाढलेला ना, म्हणून ते का तुमचा अपमान करूच नव्हतं, म्हणजे नसणार। उमा, काय सांगतो ते समजून घ्या। आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या मताचा विचार केला जातो। त्याचा मत व्यक्त करण्याबद्दल माझा काही म्हणणं नाही हा, पण तुमच्या भाचीच्या मतामुळे त्या सुमनचं संसार कायमचं मोडत ना, त्याचं काय? त्या जरी मोकळ्या वातावरणात वाढलेला असला ना तरी इथल्या लग्न संस्थेनी अजून काट टाकलेले नाही हा। तुटलेले संसार पुन्हा आनंदाचे झालेले मी स्वतः बघितलंय। मग अशा वेळी आपल्या माणसाला एक संधी देऊक नको? शांतपणे बसून प्रेमाने एकमेकांना समजावून काही चांगलं होतं का बघायला नको? एक घाव दोन तुकडे करून नाती संपवायची कशासाठी? तर ते तुमच्या भाचीला काय कळणार म्हणा। माका वाटलं होतं की त्याच्यामध्ये बदल होईल म्हणून, काही बदल झालेला नाहीये। चार गोष्टींची आवड निर्माण झाला, मग त्याचा स्वभाव त्याचा विचार बदलला असेल असं वाटला होता। काही फरक पडलेला नाहीये। मूळ जरी इथला असला तरी संस्कार आणि विचार परदेशातलेच हा। ता कधीही बदलणार नाही, ता इथला कधीच होऊ शकत नाही। हो, पण विषय संपलो। हो हो, ऐक, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।